जॉर्डन इथं पार पडलेल्या आशियाई हँडबॉल स्पर्धेत भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलेल्या पृथ्वीराज कोळेकरचं नुकतंच कोल्हापुरात आगमन झालं। यानिमित्त फुलेवाडी रिंग रोड परिसरातील विविध मंडळं, सामाजिक संस्था आणि संघटनांच्या वतीनं जल्लोषी मिरवणूक काढून पृथ्वीराजचं स्वागत करण्यात आलं। हँडबॉल क्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळालेल्या पृथ्वीराजला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या। जॉर्डनच्या अमान शहरात यूथ आशियाई हँडबॉल चॅम्पियनशिप स्पर्धा नुकतीच पार पडली। या स्पर्धेसाठी कोल्हापूरच्या पृथ्वीराज कोळेकर या खेळाडूची भारतीय संघात निवड झाली। गेल्या 40 वर्षात हँडबॉल क्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळालेला पृथ्वीराज हा कोल्हापूर जिल्ह्यातील पहिला खेळाडू ठरलाय। जॉर्डन इथं झालेल्या स्पर्धेत भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करताना पृथ्वीराजनं उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन केलं। नुकतंच त्याचं कोल्हापुरात आगमन झालं। या निमित्त फुलेवाडी रिंग रोड परिसरातील विविध तरुण मंडळ, संस्था, संघटना आणि स्थानिक नागरिकांच्या वतीनं पृथ्वीराजच्या स्वागतासाठी बुधवारी सायंकाळी जल्लोषी मिरवणुकीचं आयोजन केलं होतं। धनंजय महाडिक युवा शक्तीचे अध्यक्ष आणि चॅनल बीचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, बबनराव रानगे, गोकुळचे संचालक बयाजी शेळके, माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, राजू दिंडोरले, विजयसिंह देसाई, रिपाईचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, मानसिंग पाटील, डीजी भास्कर, अशोक भंडारे यांच्या उपस्थितीत रॅलीला सुरुवात झाली। ढोल ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि भारतीय संघाच्या विजयाच्या घोषणा देत सजवलेल्या वाहनातून ही मिरवणूक रिंग रोडकडे रवाना झाली। ठिकठिकाणी पृथ्वीराजचं जल्लोषी स्वागत करत महिलांनी औक्षण केलं, तर ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या सदस्यांनी पृथ्वीराजचं कौतुक केलं। तब्बल 2 तास चाललेल्या या मिरवणुकीची सांगता अहिल्यादेवी होळकर पुतळ्याजवळ झाली। यावेळी अहिल्यादेवींच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आलं। या मिरवणुकीत शिवसेनेचे राजू यादव, सकल हिंदू समाजाचे शिवानंद स्वामी, तानाजी फाले, संताजी घोरपडे, बीजी मांगले, भारत धोंगडे, मराठा महासंघाचे शशिकांत पाटील, उदय देसाई, अवधूत पाटील, प्रसाद पाटील, भाजपाचे राजू जाधव, रुपेश अडुरकर, योगेश ओटवकर, हँडबॉल असोसिएशनचे सचिव इम्तियाज शेख, प्रशिक्षक संग्राम पाटील, बाबूराव बोडके, बाळासाहेब वाशीकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते।